नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या घेऱ्यात आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं. ते मराठा आरक्षणासाठी होतं. नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी किंवा आपला हक्क हिरावू नये म्हणून उपोषण चालू होतं. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या तालुक्यात म्हणजे तासगाव तालुका, जो आर पाटील यांच्या नावाने ओळखला जातो, त्यांच्या तालुक्यामध्ये आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील आणि चिरंजीव रोहित पाटील यांनी उपोषण चालू केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आजपासून आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे. त्यांची मागणी अत्यंत स्वच्छ आहे, साफ आहे. ते असं म्हणतात की सावळजसह परिसरातील 8 गावं जी आहेत ती टेंभूच्या योजनेमध्ये तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्या गावांचा समावेश टेंभू योजनेमध्ये करावा आणि या मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. मात्र हे जे उपोषण आहे त्यावरून राजकारण सुद्धा चालू आहे. विरोधक आपल्या बाजूने मतं मांडतायत, आपल्या बाजूने काही गोष्टी करतात आणि दुसरीकडे रोहित पाटील जे आहेत ते आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. आपल्या सोबत आता थेट उपोषण स्थळावरून रोहित पाटील आहेत. रोहितजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नेमकी मागणी काय आहे, नेमका हा प्रश्न काय आहे ते पहिल्यांदा समजून सांगा. एक विषय असा की यामध्ये सुप्रीमा मंजूर करून जी सुधारित प्रशासकीय मान्यता असते ती मंजूर करून आमच्या या तासगाव तालुक्यातल्या 9 गावांना आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या 9 गावांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे. यात एक गोष्ट अशी होती की जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आम्ही फार प्रयत्न केले होते, पाठपुरावा केला होता. आबा असताना हा प्रश्न न सुटण्याचं कारण असं होतं की लवादाचे नियम काही भंग होत होते आणि त्यामुळे पाणी उपलब्ध होत नव्हतं. पण आता पाणी उपलब्धतेच्या बाबतीत तत्वता मान्यता महाविकास आघाडीचं सरकार असताना मिळाली होती आणि त्या बाबतीत एक धोरण असं होतं की लवकरात लवकर त्या पाण्याला अंतिम मान्यता सुद्धा मिळावी अशी विनंती आम्ही अनेक वेळ केली होती. पण काल म्हणजे परवा दिवशी विसर्जनाच्या आधी आम्ही जेव्हा उपोषणाचा इशारा दिला त्याच्यानंतर काल लगेच अंतिम मान्यता देण्यात आली. आता आमची विनंती एवढी आहे की तत्वतः मान्यता आणि अंतिम मान्यता देण्यामध्ये जर 1.5 वर्षाचा कालावधी लागत असेल आणि दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे हाल होत असतील तर लवकरात लवकर सुप्रीमा मंजूर करावा. आम्हाला पाणी अंतिम मान्यता देऊन आमच्या तोंडाला कोणी पाणी पुसण्याचं काम करू नये आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळावं अशी आमची मागणी. पण ते तर म्हणतात की अंतिम मान्यता मिळालेली आहे. आज तसं पत्र अनिल बाबर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मग आता तुमची अडचण काय आहे? तुम्ही उपोषण मागे काय घेत नाही? अंतिम मान्यता दिली आहे, पण शेतकऱ्यांच्या वतीने आमचा सवाल असा आहे की तत्वतः मान्यता आणि अंतिम मान्यता देण्यामध्ये 1.5 वर्षाचा कालावधी का लावला? तो फक्त राजकारणासाठी लावला का? दुसरी गोष्ट, पाण्याची अंतिम मान्यता जर आता दिली असेल तर पुन्हा सुप्रीमा द्यायला किती वेळ ते लावणार आहेत? त्यामुळं आमची मागणी अशी आहे की या कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर सुप्रीमा मंजूर व्हावा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी लवकरात लवकर काम चालू होऊन त्यांना मिळावं अशी मागणी आहे. रोहितजी, लोकांना समजेल यासाठी सांगा, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना समजू द्या की तत्वतः जी मान्यता मिळाली होती त्याचं स्वरूप आज बदललं, आज अंतिम मान्यता मिळाली, पण सुप्रीमा मिळाल्यामुळे नेमकं काय होईल? सुप्रीमा मिळाल्यामुळं हक्काचं पाणी जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचेल. दुसरी गोष्ट, तृतीय सुप्रीमा जो आहे तो 7,500 कोटींचा आणि 7,500 कोटींच्या मध्ये यामध्ये मानखटाव, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ, सांगोला हे सगळे तालुके येतात. आणि असं असताना आमची मागणी फक्त तासगाव आणि कवठेमंकाळसाठी आहे, कारण इतर लोक पाठपुरावा करतायत असं मला कळालं. पण उपोषणाचा इशारा दिल्यानंतरच ही मागणी आमची मान्य झाली. तर सुप्रीमा मिळाल्यानंतर कुठेतरी सिंचन क्षेत्र त्यामध्ये नंतरच्या काळात वाढवता येईल. आज बहुतांश गावामध्ये टेंबूचं पाणी जे जाते, म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर घाटनांद्रे गाव, त्या गावात डोंगराच्या अलीकडे थोडंसं गाव, डोंगराच्या पलीकडे थोडंसं गाव आहे, पण निधी नसल्यामुळे पलीकडच्या डोंगराच्या तिथे पाणी मिळत नाही आणि त्या लोकांना समोरून पाणी जातं पण हक्काचं पाणी मिळत नाही. तर त्यासाठी जास्तीत जास्त निधी या तृतीय सुप्रीमातून मिळावा आणि तासगाव आणि कवठेमंकाळ मतदारसंघामधले जे वंचित गाव आहेत त्यांना हक्काचं पाणी लवकरात लवकर मिळावं. ते पाणी सुप्रीमा मंजूर झाल्यानंतरच मिळेल. रोहितजी, अजून एक माझा प्रश्न आहे की नेमकी काय अवस्था आहे आता? या 8 गावांसाठीचाच तुमचा लढा आहे, ते तुमच्या मतदारसंघातली 8 गावं आहेत, पण आता काय अवस्था आहे? पाऊस किती झालाय? टेंबूचं पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कालवे तयार आहेत का? बराजेस तयार आहेत का?
ते पाणी पोहोचेल का तिथपर्यंत? त्यासाठी काय काय कामं होणं अपेक्षित आहे? पाऊस फार समाधानकारक नाहीये. हम्म, पण गेल्या 4 दिवसात गणपती विसर्जनापासून थोडाफार जो पाऊस पडतो, हम्म, एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आता ज्यावेळेस आम्ही पाणी मागतो हम्म, त्यावेळेस शासन आणि अधिकारी शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं पाणी देतात. हम्म, कारण ते आमच्या हक्काचं पाणी नाही. हम्म, ज्यावेळेस सुप्रीमा मंजूर होईल हम्म, सुप्रीमा मंजूर होईल हम्म, त्यावेळेस आम्हाला आमच्या हक्काचे 1.5 टीएमसी पाणी तासगाव आणि कवठे मंडळासाठी मिळणार आहे. हम्म, आणि त्याच्यासाठी म्हणजे दरवर्षी ते पाणी आम्हाला मिळेल. त्याच्यासाठी आम्हाला कुणाच्या समोर हात पसरावे लागणार नाही. हम्म. यासाठी सुप्रीमा मंजूर करण्यासाठी आमचा हक्क आहे. पण त्यांचं विरोधकांचं असं म्हणणं आहे, तुमचे जे प्रमुख विरोधक आहेत तिथले तासगाव सांगलीमधले, ते म्हणतात की अंतिम मान्यता मिळाली केवळ राजकारणासाठी. तुमच्या राजकीय भवितव्याची चिंता जी आहे ती तुमच्या आईंना वाटते आहे आणि त्यामुळंच केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. या आंदोलनाला तसा काही अर्थ नाहीये. अंतिम मान्यता ही काल देण्यात आलेली आहे. हम्म, हे ज्यावेळेस आम्ही उपोषणाचा इशारा दिला हम्म, त्याच्यानंतर अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. हम्म, त्याच्यापूर्वी कुठलीही कारवाई या बाबतीत झाली नव्हती. हम्म, दुसरी गोष्ट, माझ्या भविष्याची चिंता, हम्म, आम्ही वेगवेगळ्या घटकांसाठी काम करतो. हम्म, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील. मधल्या काळात कोरोनाच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम करू शकलो. लंपीच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम करू शकलो. हम्म, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो. हम्म, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील. हम्म, अलीकडच्या काळात महिला बचत गटांच्या बाबतीत पण काम चालू झालेलं आहे. हम्म, आणि सातत्याने निवडणुकीनंतर आम्ही शांत राहतो आणि पुन्हा निवडणूक आली की आम्ही बाहेर फिरायला चालू करतो अशी परिस्थिती नाहीये. हम्म, तुम्ही तासगाव कवठे मंडळामध्ये कुठल्याही सर्वसामान्य माणसाला विचारू शकता हम्म, की निवडणूक डोळ्यासमोर समोर ठेवून हम्म, कोण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करते. हम्म, आज टेंबूची जी कामं मंजूर आहेत, हम्म, मंजूर पूर्ण झालेले पाट हम्म, आणि टंचाईतनं येणारं पाणी, खरं तर टंचाईतल्या पाण्याचं शेड्यूल ठरलेलं असतं. हम्म, म्हणजे अधिकाऱ्यांकडे पुढच्या 29 तारखेला समजा एखाद्या गावात पाणी सुटणार असेल हो, तर तिथं पाणी सुटणार आहे हे शेड्यूल ठरलेलं असतं. हम्म, तर हे जे शेड्यूल ठरलेलं आहे हम्म, त्याप्रमाणे सकाळी तिथे नारळ घेऊन पोचतात आणि नारळ फोडतात आणि पाणी आम्ही आणलंय हम्म. अशा वल्गना करतात. हम्म, तर हा खोटेपणा शेतकऱ्यांना माहिती आहे. हम्म. जे पाणी शेतकऱ्यांना मिळणारच आहे हम्म. त्या बाबतीत उद्घाटन करून नारळ फोडून हम्म. खोटेपणा करण्याची काही गरज नाहीये. हम्म. दुसरी गोष्ट असे की ते नारळ फोडतात हम्म. आणि नारळ फोडल्यानंतर संध्याकाळपर्यंत अनेक गावामध्ये पाणी बंद झालेलं आहे. हम्म. तर हे फक्त राजकीय स्टंट करण्यासाठी हे नारळ फोडण्याचे स्टंट करतात हम्म. आणि जे शेतकऱ्याच्या हक्काचं पाणी आहे, हम्म. ते शेतकऱ्याला मिळतं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे रोहितजी याच्यामध्ये, की तुम्ही आता उपोषणाला बसला आहात, पण त्याआधी तुम्ही गिरीश महाजनांची भेट घेतलीत का? तुम्ही त्यांच्याकडे थेट जाऊन मागणी केली होती का? तुमची कधी भेट झाली होती आणि त्या संदर्भातली काही माहिती त्यांनी तुम्हाला दिली का? काही आश्वासनं दिलं होते का? गिरीश महाजन साहेबांना ते जलसंपदा मंत्री असताना आम्ही भेटलो होतो. हम्म, मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की त्यांना ज्यावेळी हम्म, आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या द्राक्षाच्या बागा वाढायला लागलेल्या लोकांची अडचण निर्माण झाली असं सांगितलं, हम्म, त्यावेळेस ते जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटील साहेब असतील किंवा सुमनताई असतील यांच्या उपस्थितीत ती बैठक झाली होती. हम्म. आणि त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना असं सांगितलं की तुम्हाला जमत नसेल तर बागा काढून टाकू. हम्म. आता असा उद्धटपणा हा शेतकऱ्यांना मान्य नाही. हम्म. आणि आज कुठेतरी ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. हम्म. त्यामुळे हे काम निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास. रोहितजी, तुम्हाला असं वाटतंय की हे मुद्दाम केलं जाते? कारण आर पाटील जेव्हा होते तुमचे वडील, तेव्हापासून याचा पाठपुरावा चालू आहे आणि आता अशी सिच्युएशन आहे पॉलिटिकली की आता निवडणुका 5-6 महिन्यांवरती येऊन ठेपल्यात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एक 8-10 महिन्यांवरती आहेत. या काळामध्ये जर हा प्रश्न सुटला तर त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे हा प्रश्न अडवून ठेवलाय? नाही, एक विषय असा आहे, हम्म, असताना हा प्रश्न न सुटण्याचं कारण असं होतं की कर्नाटकाला जे पाणी जातं आणि नवादाचे जे नियम आहेत त्यामध्ये हे पाणी आरक्षित नव्हतं. हम्म, बाकी मतदारसंघामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या योजनांचं पाणी गेलं, हम्म, पण टेंबू योजनेला पाणी आरक्षित नसल्यामुळे त्यावेळेस आपल्याला पाणी मिळालं नाही. हम्म, दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी गाव आहेत, 9 गावं, हम्म, हे प्रामुख्याने आराराबांना चांगल्या प्रमाणात मताधिक्य द्यायचे. हम्म. आता स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते जाणून बुजून या 9 गावांकडे दुर्लक्ष करतात. तर हा सवाल, हा प्रश्न मला शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना करायचा. अजून एक छोटासा प्रश्न आहे की आता या सरकारमध्ये अजितदादा सुद्धा आहेत. अजितदादांशी काय तुमचं बोलणं झालं होतं का हे उपोषण करण्याआधी किंवा काही, किंवा ही मागणी मान्य करा, आम्हाला या उपोषणाच्या काय पायरीपर्यंत आणू नका, अशा पद्धतीची काही मागणी केली होती?
बातम्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली होती आणि त्यांनी सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आदेश दिलेले. पण त्या व्यतिरिक्त दादांकडे काही आपलं जास्त बोलणं झालेलं नव्हतं. नाही. तुम्ही कधीपर्यंत या उपोषणावर ठाम आहात रोहितजी? कारण असं आहे की शेवटी हा प्रश्न जो आहे, नाही हा प्रश्न जो आहे हा इतक्या तातडीनं सुटेल असं वाटतंय का? सुप्रीमा मंजूर करण्याचा प्रश्न इतक्या तातडीनं सुटेल असं वाटतंय का? आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस बसमधली काही गावं आम्ही कर्नाटकात जातो, अन्यथा म्हणजे आम्हाला हक्काचं पाणी मिळालं नाही तर आम्ही कर्नाटकात जातो असं ज्यावेळेस म्हणते, त्यावेळेस 4 देशामध्ये सुप्रीमा लगेच मंजूर करण्यात आला. मग आज या भागातल्या लोकांचं काय चुकते की 1.5-2 वर्ष यांना सुप्रीमा मिळते. आत्ताची जी परिस्थिती आहे, बागांची परिस्थिती असेल, तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती द्राक्षाची लागवड होते, तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती बागायती क्षेत्र आहे, ऊसाची लागवड होते, तर हे पाणी नाही मिळालं तर किती हेक्टर क्षेत्र आहे जे ते बाधित होणार आहे? किती गावांचा? 8 गावांचा प्रश्न, पण किती हेक्टर क्षेत्र आहे? किती शेतकरी वंचित होणार आहेत? गावांचा नाही, 18 गावांचा प्रश्न आहे. आणि यामध्ये तासगाव तालुक्यातले 3,500 हेक्टर आणि कवटेमंका तालुक्यातले 2,200 हेक्टर अशा पद्धतीनं क्षेत्र ओलिताखाली येईल. यासाठी 1.5 TMC पाणी आहे दोन्ही तालुक्यासाठी आरक्षित. पण मग असं का झालं होतं की तुम्हाला हा सुप्रीमा आत्ता मंजूर करण्यासाठी तुम्ही उपोषण करताय, पण तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेतली नव्हती? त्यावेळेला तर हा प्रश्न लगेच सुटायला पाहिजे होता, त्यावेळेला केवळ पाठपुरावा झाला. त्यावेळेस कवटेमंका कर्नाटकाची जी जयंत पाटील साहेबांची बैठक झाली त्यात लवादाचे नियम भंग होणार नाहीत अशा पद्धतीनं पाणी आरक्षित केलं. मी मगाच्यापासून आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की हे पाणी आरक्षित नव्हतं, त्यामुळं हे पाणी देता येत नव्हतं. ज्यावेळेस जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते, आम्ही असेल, अनिल भाऊंनी असेल, यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस त्याला तत्वतः मान्यता मिळाली होती, पण तेवढ्यात महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि त्याच्यानंतर निर्णय घेण्याला दिरंगाई लागली. अच्छा, तुम्ही उपोषणाला बसणार हे कळाल्यानंतर सरकारकडून तुमच्यासाठी कोणी अप्रोच झालं होतं का? कुठले मंत्री, कुठले नेते की तुम्ही उपोषण करू नका? समन्वय करण्यासाठी काही अधिकारी आले होते, पण आमची भूमिका ठाम होती, आम्ही उठणार नाही. पण सरकारच्या वतीनं कुठल्या लोकप्रतिनिधींनी आपल्याशी संपर्क साधला नाहीये? कुठल्या मंत्र्यांनी संपर्क साधला नाहीये? स्थानिक सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आले होते, त्या संदर्भातून त्यांचे बरेच पदाधिकारी आले होते, त्यांनी विनंती जलसंपदा मंत्री साहेबांनी केली. अच्छा, मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही एक तरुण नेतृत्व आहात तुमच्या तालुक्यातलं, तुम्हाला भावी आमदार म्हणून बघितलं जात आहे, तर पुढच्या निवडणुकीसाठीची ही पूर्ण तयारी आहे का तुमची स्वतःची पण? कारण या सगळ्या संदर्भानं तुमच्यावर टीका होतीये, त्यामुळं आता पुढच्या 8-10 महिन्यात रोहित पाटील जे आहेत ते उमेदवार म्हणून या मतदारसंघातून प्रोजेक्ट होतील आणि त्यांचं लॉन्चिंग जे आहे ते या आंदोलनातून जोरदारपणे होईल असं बोललं जात आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून या मतदारसंघात फिरतोय, वेगवेगळे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे उपोषण करून लॉन्चिंग करायला काही गरज नाही आम्हाला. आणि राजकारणामध्ये लॉन्च करायला आपण काही थोडंच नाही, आपण लोकांसाठी जर काम केलं तर लोकच आपल्याला स्वीकारतात. अशा पद्धतीची भूमिका आबांची होती आणि आमची आहे. तुमच्या टीकाकारांना काय उत्तर देणार आहात? संजय काका तर तुमच्यावर तुटून पडलेत कालपासून. सर्वसामान्य तासगावकरांना, कवटेमंकाकरांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने काम कोण करते आणि आता लोकसभा तोंडावर आल्याने कोण काम करण्याचं आव्हान हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे ते जे आरोप करतात त्यात काही सत्य नाही. माझं भवितव्य ते तासगाव कवटेमंकामधले 3-3.5 लाख मतदार ठरवले. पण दुसरा प्रश्न आहे, ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीनं निवडणुका समोर आल्यानंतर रोहितदादा अशा पद्धतीचं आंदोलन करतायत, मग त्यांनी काय प्रयत्न केले हे त्यांनी सांगितलंय का समोर येऊन? त्यांनी तसं कुठलंही सांगितलेलं नाही. आम्ही पत्रांसह पुरावे दिलेले आहेत. आज सकाळी मी माझं भाषण ज्यावेळेस केलं त्यावेळेस आबांनी त्यांच्यासाठी काय प्रयत्न केले इतर मतदारसंघासाठी आणि सुमनताईंनी या 8 गावांसाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला ते सांगितलेलं लोकांना. मी एक कोट त्यांचा तुम्हाला वाचून दाखवतो रोहितदादा. तुमचा आवाज खराब आहे पण थोडासा तुमचा वेळ घेतो. की गेली 44 वर्ष RR पाटील यांच्या घराण्यात सत्ता आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या घराण्याने मजल मारली, पण त्यांना सावळज परिसरातील गावांना पाणी देता आलेले नाही. या उलट संबंधित गावात बैठका घेऊन टेंबूच्या विस्तारित योजनेत त्या गावांचा समावेश आम्ही केलाय. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
आता आमदार पुत्रांनी या गावांचा समावेश झाल्याची घोषणा 2022 मध्ये केली होती, तरीही ते पाणी आणू शकले नाहीत. आपलं अपयश झाकण्यासाठी उपोषणाचं नाटक चालू आहे, हा त्यांचा कोट आहे. तुमचं अपयश झाकण्यासाठीच तुम्ही उपोषण करताय. त्यांनी या विषयासंदर्भात थोडासा अभ्यास केला असता तर एक विषय असा की लवादाचे बैठक झाली नव्हती, त्यामुळे 40 वर्ष 45 वर्ष हा प्रश्न सुटला नव्हता. आणि आज ते ज्या गावामध्ये राहत आहेत त्या गावाला ताकारी असेल किंवा विसापूर कुंडे असेल या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाणी पुरवठा दिला असेल तर त्या आबांनी दिलेला. त्यामुळं त्यांनी फुटपट्टीने आमची माप काढूनच तिचं सांगणं एवढंच आहे की हे हक्काचं पाणी तत्वता मान्यता त्याला महाविकास आघाडी सरकारमध्ये मिळाली होती आणि काल आम्ही उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्याला अंतिम मान्यता मिळाली होती. मग गेली 1.5 वर्ष आपण काय करत होता हा सवाल शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांना करतो आणि त्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक त्यांना माहिती आहे आणि ते आमच्या पाठीशी उभे आहेत. मला या प्रश्नाचं उत्तर परत देऊ शकाल? एक फ्रेम फ्रीज झाली होती रोहित दादा. सर माझा आवाज हो बरं, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमची तब्येत कशी आहे? आईंची तब्येत कशी आहे? आजचाच आंदोलनाचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही कुठल्याही स्थितीत हे आंदोलन मागे घेणार नाही याच्यावर ठाम आहात का? किती लोक आंदोलनाला बसले तुमच्या सोबत? किती तरुण आलेत? किती लोक आहेत? 2 दिवसापूर्वी माझी तब्येत थोडीशी बिघडली होती, पण तरी पण उपोषण माघारी घ्यायची नाही ते आम्ही ठरवलं होतं. त्या पद्धतीने आम्ही आज बसलेलो. ताईंची तब्येत एकदम चांगली आहे आणि आमच्या बरोबर या 8 गावातले आणि कवठेमंकाळ तालुक्यातले 9 गावातले असे सगळे लोक आमच्या बरोबर बसलेले आहेत. या गावातले प्रमुख शेतकरी जे आज पुढे फार बसतील, उद्या पुढे फार बसतील, शेतकऱ्यांसाठी लाक्षणिक म्हणजे जे सहकार्य आहेत, काही सहकार्यांनी आमच्या बरोबर आमरण उपोषण धरलेलं आहे आणि काही सहकार्यांनी रोज लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. रोहितदादा पाटील आपल्या सोबत होते. त्यांनी पूर्णपणे अगदी विस्तारानं आपली भूमिका, हा प्रश्न काय आहे तो मांडला, नेमका उशीर का झाला या प्रकल्पाला हे पूर्ण होण्याला ते मांडलं आणि आत्ताची स्टेटस को काय आहे तो पण त्यांनी विशद केला. प्रकृती ठीक नसताना, आवाज त्यांचा पूर्णपणे बसलेला असताना सुद्धा त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. रोहित पाटील यांच्या उपोषणाकडे, त्यांच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणार आहे. वादविवाद, प्रत्युत्तर, आरोप चालू झालेले आहेत. स्थानिक पातळीवरून राज्य पातळीवर आता हा प्रश्न आलेला आहे आणि त्यांचं उपोषण मागं घ्यावे यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले गेलेले आहेत सरकारकडून आणि त्याचाच भाग म्हणून सकाळी आज या प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. पण रोहित पाटील जे आहेत ते सुप्रीमावरती ठाम आहेत. जोपर्यंत सुप्रीमा मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सुप्रीमा मान्य झालं तर काय होईल, तर हक्काचं जे DTMC पाणी आहे टेंबू योजनेतलं तासगाव तालुक्याचं ते त्यांना मिळेल आणि त्या 8 गावांचा प्रश्न मिटेल, शेतकऱ्यांचं भलं होईल. आणि आता शेतकऱ्यांसाठीचं हा उपोषण किंवा हे आंदोलन जे आहे ते त्यांनी चालू केलेलं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये लोकसभा इलेक्शन्स आहेत, त्या सगळ्या इलेक्शन्सवरती सुद्धा या सगळ्या प्रश्नाचा खूप गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळं केवळ आपण या पूर्ण उपोषणाला किंवा या प्रश्नाला त्या 8 गावांपुरतं मर्यादित करता येणार नाही, तर पूर्ण तालुकाभर, पूर्ण जिल्हाभर हा प्रश्न गाजणार आहे. कारण पाणी हा सेंट्रल घटक आहे राजकारणाचा, खूप मध्यवर्ती घटक आहे, ज्यासाठी सगळा अट्टाहास सध्या सुरू आहे. आणि RR पाटील म्हणजे आबा असताना सुद्धा या योजनेबद्दल आणि या सगळ्या पूर्ण प्रकल्पाबद्दल अनेक वर्ष पाठपुरावा झाला, त्याचं राजकारण झालं, आरोप झाले, प्रत्यारोप झाले. मात्र आता या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्यावेळेला हक्काचं पाणी मिळण्याची व्यवस्था झाली आहे तेव्हा फक्त सुप्रीमा मंजूर करण्यासाठी रोहित पाटील यांचं उपोषण चालू आहे. आता नेमकं सरकार याबद्दल काय भूमिका घेतं, जलसंपदा मंत्री काय भूमिका घेतात, त्यांच्याकडे उपोषण सोडवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी येतात का, सरकार याकडे कसं बघतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण रोहित पाटील ज्यांच्यासोबत कालपर्यंत कार्यरत होते ते अजितदादा पवार जे आहेत ते आता सरकारमध्ये सामील आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा काही प्रयत्न केले जातात का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. रोहितदादा आपण वेळ दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपल्याला ही मुलाखत कशी वाटली, नेमकं रोहितदादा यांचे जे मागणी आहे त्याबद्दल आपलं काही म्हणणं असेल, नेमक्या या प्रश्नाबद्दल आपल्याला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.